भारतीय इतिहासातील तेजस्वी, पराक्रमी आणि दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते केवळ एक महान योद्धा नव्हते, तर आदर्श राजा, कुशल प्रशासक, प्रजाहित दक्ष शासक आणि स्वराज्याचे शिल्पकार होते. बालपण आणि संस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ या अत्यंत धार्मिक, शूर आणि संस्कारक्षम होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण यांसारख्या महान व्यक्तींच्या कथा सांगून धर्म, नीती, सत्य आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले. वडील शहाजीराजे भोसले हे पराक्रमी सरदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांना युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि राज्यकारभाराचे शिक्षण दिले. लहान वयातच शिवाजी महाराजांच्या मनात एक ध्येय ठसले होते: स्वतःचे स्वराज्य स्थापन करणे. स्वराज्याची सुरुवात. त्या काळात महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांचे वर्चस्व होते. सामान्य जनता अन्याय, जुलूम आणि करांच्या ओझ्याखाली दबली होती. शिवाजी महाराजांनी हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. 1645 साली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकले. अफझलखान वध, बुद्धी आणि धैर्याचे प्रतीक. आदिलशहाने शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफझलखानाला पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. अफझलखानाने कपटाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज आधीच सज्ज होते. वाघनख आणि बिचव्याच्या सहाय्याने त्यांनी अफझलखानाचा वध केला. हा पराक्रम केवळ शक्तीचा नव्हे, तर बुद्धी, सतर्कता आणि आत्मसंरक्षणाचा विजय होता. मुघल साम्राज्याशी संघर्ष. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अनेक मोहिमा पाठवल्या. शाहिस्तेखान पुण्यात येऊन लाल महालात राहू लागला. शिवाजी महाराजांनी धाडसी योजना आखली. रात्रीच्या अंधारात लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापून त्यांनी मुघल साम्राज्याला जबर धक्का दिला. आर्याहून सुटका. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आर्याला बोलावून कैदेत टाकले. ही कैद अत्यंत धोकादायक होती. पण शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीने फळांच्या टोपल्यातून सुटका करून इतिहासातील एक अद्भुत घटना घडवली. राज्याभिषेक आणि आदर्श राज्यकारभार. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये: स्त्रियांना सन्मान आणि संरक्षण,